नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेसाठी कोणत्या वस्तू आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्यात, त्याचबरोबर मी माझ्या देवघरामध्ये काय छोटे मोठे बदल केले आहेत जे देवघराच्या वास्तुशास्त्रानुसार अगदी बरोबर आहेत ते सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कदाचित माझ्या या माहितीतून तुम्हाला सुद्धा नक्कीच काहीतरी उपयोग होऊ शकतो। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवातीला आपण बघूयात वस्तू कोणकोणत्या आहेत, या वस्तू देवघरामध्ये नक्की कशा ठेवायच्या किंवा यांचा नक्की काय उपयोग होतो हे सुद्धा तुम्ही व्हिडिओतून ऐकालच। पहिली वस्तू आहे जलाधारी किंवा शिवपिंडीवर अभिषेक करण्याचा स्टँड। बऱ्याच वेळा आपण शिवपिंडीवर जलाभिषेक करतो किंवा रुद्राभिषेक करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विधी करत असतो आणि आपल्याला काय करायचं असतं, एका हाताने बेलपत्र सुद्धा वाहायचं असतं किंवा वेगवेगळे पदार्थ सुद्धा अर्पण करायचे असतात आणि पाण्याची जी काही टिपटिप आहे किंवा शिवपिंडीवर जे काही पाणी टपकत असतं तर ते सुद्धा सतत चालू असायला हवं। दोन्ही गोष्टी आपल्याला एकदम शक्य होत नाही, तर त्या कारणांमुळे ही जलाधारी मी माझ्या सासरवरून मागवलेली आहे। आता हिचा जो तांब्या आहे, कलश जो आहे तो तांब्याचा आहे आणि स्टँड जो आहे तो पितळेचा आहे। तर यातून बरोबर टपटप करत पाणी पडत राहील आणि श्रावणामध्ये म्हणा किंवा सोमवारी म्हणा, महाशिवरात्रीच्या वेळा म्हणा, जेव्हा आपल्याला शिवलिंगाची खास करून एक विधिवत किंवा मोठी पूजा करायची असते त्यावेळेस याचा नक्कीच उपयोग होईल। आता याचा जो तांब्या असतो तो तुम्हाला पितळेचा सुद्धा मिळून जाईल किंवा तांब्याचा तांब्या आणि पितळेची जलाधारी या पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता। यानंतर एक ताट आहे, पितळेचं ताट। हे मी कशासाठी घेतलं तर तुम्ही बरेच दिवस झालं माझे देवपूजेचे व्हिडिओ बघतात आणि माझ्याकडे सगळी जी भांडी होती ती स्टीलची होती आणि देवघरामध्ये सुद्धा काही वस्तू होत्या तर त्या स्टीलच्या तर काही वेगळ्या धातूंच्या, त्यामुळे देवघरामध्ये बघायला जरा तुम्हाला वेगळं वाटत होतं आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी त्यानुसार देत होते। पण चला, काही वस्तू मी घेतलेल्या आहेत, आता यांची काळजी कशी घ्यायची हा सुद्धा माझ्यासमोर एक प्रश्न आहे। पण एक पितळेचं ताट सुद्धा घेतलं जेणेकरून त्या ताटामध्ये मी देवांना स्नान घालू शकेल। त्याचबरोबर एक चमचा घेतलेला आहे, आपल्याला एखाद्या देवी देवतेला स्नान घालण्यासाठी किंवा आचमन वगैरे करण्यासाठी, संकल्प करण्यासाठी जेव्हा आपण आपल्या तळहातावर पाणी घेतो तर त्यासाठी त्या चमच्याचा सुद्धा उपयोग होईल। आणि मी अन्नपूर्णा देवी जी आहे ती एका स्टीलच्या वाटीमध्ये ठेवली होती, त्यामुळे मूर्ती पितळेची आणि वाटी स्टीलची हे सुद्धा बघायला जरा वेगळं वाटायचं। तर मी इथे एक पितळेची छोटीशी वाटी घेतली आणि त्यामध्ये नवीन तांदूळ म्हणजे अक्षता सुद्धा भरलेले आहेत। लक्षात ठेवा, या ज्या अक्षता असतात त्या आपल्याला अखंड म्हणजे न तुटलेले तांदूळ भरायचे असतात आणि हे आपण आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या मनानुसार 8-15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा सुद्धा बदलू शकतो। कुणी कुणी फक्त अमावस्येला बदलतं, कुणी कुणी दर शुक्रवारी बदलतं आणि हे तांदूळ जर व्यवस्थित राहिले म्हणजे थोडेफार काळपट वगैरे जर पडले नाही तर मग हे आपण आपल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा मग पक्ष्यांना टाकण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्याने भरलेली देवी किंवा जिच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही किंवा कोणताही सदस्य कधीही उपाशी राहत नाही। तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीला ठेवण्यासाठी, आसनस्थ करण्यासाठी मी एक पितळेची वाटी सुद्धा घेतलेली आहे। आता एक जी वस्तू आहे ती मी तुम्हाला स्थापन करताना दाखवते, त्या अगोदर हा एक तांब्या तुम्ही बघून घ्या। तर हा पितळेचा तांब्या आहे आणि याच्यावर जर तुम्ही हा व्हिडिओ थोडासा स्लो करून बघितला तर याच्यावरचं साल तुम्ही बघू शकता। तर 1943 या सालातला हा तांब्या आहे, पितळेचा तांब्या। तर अशा पद्धतीने 2 तांबे सुद्धा मी माझ्या सासरवरून मागवले आहेत। तर तिकडे तांब्या पितळेची भांडी भरपूर आहेत, पण इथे न मागवण्याचं कारण तुम्ही ऐकलं असेल, मी एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केला होता की भरपूर प्रमाणात इथे जी तांबे पितळेची जी भांडी आहेत ती काळी पडतात आणि देवघरातल्या ज्या मूर्ती आहेत त्या सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा दिसतात की तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर तुमच्या देवघरातले देव जे आहेत किंवा टाक असतील, पितळेच्या मूर्ती ज्या असतील त्या एकदम चकचक करत असतील किंवा खूप छान पद्धतीने चमकत असतील, पण माझ्या ज्या आहेत त्या थोड्याफार काळपट दिसतात। पण चला म्हटलं, देवपूजेमध्ये खरं तर आपल्याला तांब्या पितळेचीच भांडी पाहिजेत आणि मी प्रत्येकाला ते उत्तर कसं देणार की मी स्टीलची भांडी का वापरते, तर त्यानुसार आता काही काळजी घ्यायचं मी ठरवलेलं आहे किंवा काही थोड्याफार वेगवेगळ्या क्लुप्त्या सुद्धा वापरून बघणार आहे की जेणेकरून ती भांडी जी आहेत ती जास्त काळी न होऊ देणं। तर वेळेनुसार मी तुम्हाला त्या आयडिया सुद्धा शेअर करणार आहे। तर 2 तांबे मी त्यासाठी मागवलेले आहेत की पूजेसाठी आपल्याला ते वापरता येईल आणि आपल्या देवघरामध्ये कुठेही आपल्याला
स्टीलची भांडी दिसता कामा नये, म्हणजे देवघर जे आहे ते एक प्रकारे माझं आज परिपूर्ण झालेलं आहे। तर सुरुवातीला मी गणपती बाप्पांची स्थापना केली, बाळकृष्णाची स्थापना केली, माता लक्ष्मीची स्थापना केली आणि तुम्ही बघत असाल की पहिल्या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती होती ती माझ्या डाव्या साईडला होती। आता मी ती ठेवली आहे माझ्या उजव्या साईडला आणि माता लक्ष्मी आणि श्री गणेशांचा जो फोटो होता तो सुद्धा मी उजव्या साईडला ठेवला, म्हणजे फोटोंची जागा मी आता बदलली आहे। जे डाव्या साईडला होते ते उजव्या साईडला केले आणि जे उजव्या साईडला होते ते डाव्या साईडला केले। माता लक्ष्मीच्या समोर मी कासवाची स्थापना केलेली आहे। तर पितळेचं कासव आहे ते मी तांदळामध्ये ठेवलेलं आहे। तर बरेच जण विचारतात पाण्यामध्ये ठेवायचं की तांदळात ठेवायचं, दोन्हीही पद्धती योग्य आहेत। यानंतरची एक वस्तू तुम्ही बघू शकता, तर ती आहे अडणी। अडणी म्हणजे शंख ठेवण्याचा स्टँड। खाली कासव आहे आणि वरती निरांजनासारखा आकार आहे। तर कासवाच्या पाठीवर आपण शंख ठेवलेला आहे। शंख म्हणजे श्रीहरी विष्णूंचंच एक रूप मानलं जातं। काही आख्यायिका असंही आपल्याला सांगतात की माता लक्ष्मीचा भाऊ म्हणून शंखाकडे बघितलं जातं। तर पौराणिक कथा वेगवेगळ्या आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यानुसार वेगवेगळ्या समजुती सुद्धा आहेत। जे असेल ते एक लक्ष्मीकारक किंवा श्रीहरी विष्णूंचं रूप म्हणून आपण शंख आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो। तर हा आहे वामवर्ती शंख। तर हा शंख वाजवण्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोगी पडतो आणि पूजेसाठी सुद्धा उपयोगी पडतो। आणि तुम्ही जर 2 शंख घेणार असाल तर मग वाजवण्याचा जो शंख आहे तो तुम्हाला वेगळा ठेवायचा आहे आणि पूजेचा शंख वाजवण्यासाठी वापरायचा नाहीये। त्यामुळे तुम्हाला जर शंख वाजवता येत असेल तर तुम्हाला पूजेचा शंख वापरता येणार नाही, त्यासाठी तुम्ही वेगळा शंख घेऊ शकता। तर वामवर्ती शंख यालाच विष्णू शंख सुद्धा म्हटलं जातं आणि याचा वापर वाजवण्यासाठी आणि पूजेसाठी सुद्धा करण्यात येतो। बऱ्याच वेळा दक्षिणावर्ती जे शंख असतात तर त्याचं मुख बंद असतं, त्यामुळे ते फक्त पूजेसाठी वापरतात। त्यामुळे तुमच्याकडे जर दक्षिणावर्ती शंख असेल तर तुम्ही पूजेच्या वेळा शंखनाद करायचा म्हणून किंवा वाजवण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचा वामवर्ती शंख म्हणजे विष्णू शंख सुद्धा निवडू शकता। बरेच जण विचारतात की शंखाचं मुख कुठे करायचं, टोक कुठे करायचं, देवाच्या बाजूला करायचं की आपल्या बाजूला करायचं। तर तुम्ही शंखाचं मुख देवाकडे केलं तरी सुद्धा चालतं, टोक तुमच्याकडे केलं तरी सुद्धा चालतं किंवा टोकाची बाजू देवाकडे आणि मुखाची बाजू तुमच्याकडे केली तरी सुद्धा चालतं। पूर्व पश्चिम सुद्धा आपण शंख ठेवू शकतो। शंखाचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवर आहे, तुम्ही बघू शकता। आणि यानंतर बरेच जण विचारतात घंटा कुठे ठेवायची, तर घंटा सुद्धा आपण आपल्या उजव्या हाताला ठेवायची। तर तुम्ही पूजेच्या वेळा शंखनाद करायचा म्हणून किंवा वाजवण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचा वामवर्ती शंख म्हणजे विष्णू शंख सुद्धा निवडू शकता। बरेच जण विचारतात की शंखाचं मुख कुठे करायचं, टोक कुठे करायचं, देवाच्या बाजूला करायचं की आपल्या बाजूला करायचं। तर तुम्ही शंखाचं मुख देवाकडे केलं तरी सुद्धा चालतं, टोक तुमच्याकडे केलं तरी सुद्धा चालतं किंवा टोकाची बाजू देवाकडे आणि मुखाची बाजू तुमच्याकडे केली तरी सुद्धा चालतं। पूर्व पश्चिम सुद्धा आपण शंख ठेवू शकतो। शंखाचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवर आहे, तुम्ही बघू शकता। आणि यानंतर बरेच जण विचारतात घंटा कुठे ठेवायची, तर घंटा सुद्धा आपण आपल्या उजव्या हाताला ठेवायची। पण प्रत्येकाचा देव्हारा एकसारखा नसतो। काही जणांच्या देव्हाऱ्यामध्ये अगदी कमी जागा असते, काही जणांच्या देव्हाऱ्यामध्ये अजून जास्त मूर्ती असतात। तर मग सोयीचं म्हणून सांगायचं झालं तर देवांच्या समोर ती घंटा आली पाहिजे, म्हणजे आपल्या दर्शनी भागात एकदम समोरच्या भागामध्ये ती घंटा आली पाहिजे। अशा पद्धतीने आपण गरुड घंटी म्हणा किंवा देवपूजेतली घंटा आपण ज्याला म्हणतो तर ती ठेवू शकता। मी सुद्धा माझ्या डाव्या हाताला येते पण देवांच्या समोर ती घंटी ठेवलेली आहे, जेणेकरून देवपूजा एकदा झाली म्हणजे गंध वगैरे लावून झाले, फुलं वगैरे वाहून झाली की आपण आरतीच्या वेळा म्हणा किंवा लगेचच घंटी वाजवतो, तर ते सोयीचं व्हावं म्हणून मी तिथे घंटा ठेवलेली आहे। यानंतर देवघरामध्ये मी कवड्यांची सुद्धा स्थापना केलेली आहे। तर 11 पिवळ्या कवड्या मी स्थापन केल्या आहेत, पण स्थापना कशी केली त्याचा काय विधी आहे तर तो व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल। तर आता तुम्ही इथे बघू शकता की कवड्यासुद्धा मी माझ्या देवघरामध्ये ठेवल्या आहेत। कवडीला लक्ष्मीकारक मानलं जातं। आपल्या घरामध्ये जर कवडी असेल तर माता लक्ष्मी त्या कवडीकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही असं सांगितलं जातं। तर इथे तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघू शकता की देवीच्या समोर मी कासवाची स्थापना केली आहे। त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची म्हणजे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे तिथे मी शंख ठेवलेला आहे आणि तिथे आता कवड्या ठेवायला जागाच नाही। पण आपली जी कुलस्वामिनी असते तर तिला सुद्धा कवड्यांची माळ घातली जाते। कवड्यांची माळ तिला अतिशय प्रिय असते।
त्यामुळे मी कवड्या ज्या आहेत त्या कुलस्वामिनी तुळजाभवानी आईची जी मूर्ती आहे तर तिथे ठेवली आहे। तुम्ही सुद्धा जर जागा होत नसेल तर थोडीफार ॲडजस्टमेंट आपण करू शकतो। आणि कवड्यांची माळ तर आपण छोट्या मूर्तीला घालू शकत नाही, कारण छोट्या मूर्तीला किंवा टाकाला ती कवड्यांची माळ खूप जास्त मोठी होईल। तर आपण अशा पद्धतीने कवड्या जर देवीच्या समोर मांडून ठेवल्या तरी सुद्धा चालतं। तसा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल। आणि कासवाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तांब्याचं एक कासव मिळतं आणि ते खास इच्छापूर्तीसाठी असतं आणि त्याच्यासोबत एक चिठ्ठीसुद्धा असते। एका छोट्याशा प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये ते कासव अगदी पॅक असतं आणि आपलं जे पितळी कासव असतं त्या तुलनेत ते थोडंसं वजनाला हलकंसुद्धा असतं, कारण इच्छापूर्ती झाली की ते कासव आपल्याला पुन्हा पाण्यात सोडायचं असतं। जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी ते कासव घेतलं तर मग तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही लगेच ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे। मग असं नाही की तुमचा समज होईल की तांब्याचं कासव खास इच्छापूर्तीसाठी असतं, पण इच्छापूर्तीचं जे आहे ते तुम्हाला वेगळ्या पॅकेटमध्ये मिळेल। आणि देवघरामध्ये जर तुम्हाला कायमस्वरूपी ठेवण्यासाठी कासव घ्यायचं असेल तर ते तुम्ही तांबं, पितळ, क्रिस्टल किंवा कोणत्याही धातूतलं घ्या, पण त्याच्यासोबत तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिठ्ठी मिळणार नाही। तर हा फरक तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्या पद्धतीने कासव तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। तर अशा पद्धतीने ज्या काही वस्तू मी देवपूजेसाठी घेतल्या त्या अतिशय उपयोगाच्या आहेत किंवा महत्त्वाच्या आहेत। त्या वस्तूंशिवाय देवपूजा अपूर्णच राहत होती, किंवा स्टीलची भांडी किंवा इतर धातूंची भांडी जी देवपूजेमध्ये चालत नाही पण नाईलाजाने मला ती वापरावी लागत होती। आता काळजी घेणं ही एक मोठी टास्क माझ्यासमोर आलेली आहे, पण चला एक देवघराला चांगला लूक आला। आणि ज्यांच्याकडे या वस्तू अजूनही नसतील तर बरेच सणवार आले की आपल्याला प्रश्न पडतो, आपल्याला वाटतं काहीतरी खरेदी करावी, पण काही महागड्या वस्तू असतात त्या आपण घेऊ शकत नसतो। पण तुम्ही देवपूजेच्या या वस्तूंमध्ये नक्कीच तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्यानुसार तुमच्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा बदल करू शकता। काही बदल मी केले, ते कशा पद्धतीने केले तेही मी तुम्हाला दाखवले आणि या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग सुद्धा होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।